आपल्या प्रत्येकाचं शरीर हे ऊर्जेने ओतप्रोत भरलेलं असतं. कधी-कधी आपल्याला खूप आनंदी, उत्साही वाटतं, काहीतरी करावं, छानसं काहीतरी गुणगुणावं, खूप कामं करावीत, अशी ऊर्जा आपल्यामध्ये भरभरून वाहत असते आणि आपण खूप छान फील करतो. आणि याच्या अगदी विरुद्ध होतं. कधी-कधी ना एकदम उदास वाटतं, कंटाळा येतो, नकोसं वाटायला लागतं, चिडचिड होते, राग येतो. तर असं तुम्हाला कधी जाणवलंय का? तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचे 2 प्रकार असतात. सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा. तर आता सकारात्मक ऊर्जा म्हणजे अर्थातच चांगले विचार येणं, आनंदी वाटणं, उत्साही वाटणं आणि याच्या विरुद्ध म्हणजेच नकारात्मक ऊर्जा. जेव्हा आपल्याला राग येतो, संताप येतो. आता हे नकारात्मक ऊर्जा असणारे जे लोक असतात ना, ते सतत आपल्या चुकांचं खापर लोकांवरती फोडत असतात किंवा सतत कोणाबद्दल तरी वाईट बोलणं, लोकांमधल्या चुका शोधणं, सतत काहीतरी अशा निगेटिव्ह गोष्टी त्यांच्या मनामध्ये चालू असतात. आणि म्हणजे जेव्हा स्वतःला असं कधीतरी वाटायला लागतं, तर तेव्हासुद्धा आपल्याला खूप असं नको वाटायला लागतं, राग येतो. तर मग अशा वेळी काय करायचं? तर ह्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करून आपल्याला सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कसा वाढवता येईल, याबद्दलचे काही साधे सोपे नियम आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता होतं काय ना, की ही जी ऊर्जा असते, ती संक्रमित होणारी असते. आपलं मन हे खूप नाजूक आहे, ज्याच्यावरती चटकन कोणाचाही प्रभाव पडू शकतो. म्हणजे आपण काही मोठे साधुसंत नाही लागून गेलोत, की आपल्या मनाचा निग्रह खूप घट्ट आहे आणि समोरच्यानी कोणी काही बोललं तरी आपल्याला फरक पडणार नाही, असं नसतं. तर आपण सामान्य लोक आहोत. तर आपल्यावरती जर एखाद्या आपण खूप चांगल्या आनंदी मूडमध्ये आहोत आणि अशी एखादी व्यक्ती भेटली, की जे नकारात्मक आहे, तर साहजिकच त्यांच्या सहवासामध्ये आपल्यालाही थोडं अस्वस्थ वाटायला लागतं. दडपण येतं मनावरती, की बाबा आणि अशा लोकांचा सहवास नको वाटायला लागतो. कधी एकदा आपण इथून निघून जाऊ किंवा यांच्यापासून दूर जाऊ असं वाटायला लागतं. म्हणजेच ही जी ऊर्जा आहे ती संक्रमित होते. आता याविरुद्ध आपला एक नॉर्मल मूड आहे. समजा आपण सकाळच्या वेळी एका नॉर्मल मूडमध्ये आहोत आणि अशा वेळी एखादं छानसं सुंदरसं गाणं आपल्या आवडीचं कुठेतरी लागलं, आपल्या कानावरती ती ओळ पडली, की आपल्या लगेच कान टवकारले जातात, आपल्या वृत्ती आनंदित होतात. एखादं सुंदरसं फूल पाहिलं, की आपल्याला छान वाटतं, मनापासून असं छान वाटतं. एखादं छोटंसं खळखळून हसणारं छोटं बालक पाहिलं, मूल पाहिलं, की त्याच्या हसण्याकडे पाहून आपल्या चेहऱ्यावर सुद्धा नकळत हास्य फुलतं. म्हणजेच याचा अर्थ आपल्या मनावरती जी ऊर्जा असते ती संक्रमित होणारी असते. म्हणजे नकारात्मक असो की सकारात्मक असो, जी समोरची ऊर्जा आपल्या मनावरती त्याचा प्रभाव पडतो त्याप्रमाणे आपल्यावर सुद्धा आपल्याला वाटायला लागतं. तर मग अशा पद्धतीने जर घरामध्ये तुमच्या सकारात्मक वृत्ती जर चांगल्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात असतील, तर तुमचं घर हे प्रसन्न आनंदी वाटायला लागतं. आजूबाजूला चहूकडे छानसा परिसर आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे, तुमच्या घरामध्ये बागेमध्ये फुलपाखरं बागडत आहेत. तर असं जर कुठे जे काही घर असतं, तिथे नक्कीच समजावं की श्री लक्ष्मी मातेचा वास आहे आणि त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे. आणि याउलट जर सतत घरामध्ये भांडण, कटकटी, हाणामाऱ्या होत असतील, एकमेकांना शिवीगाळ करणे किंवा रुसवा-फुगवा, आजारी पडणं, खूप मोठ्या प्रमाणावरती आजारपणं, तर अशा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करत आहे असं तुम्ही नक्की समजू शकता. मग यासाठी उपाय काय आहे? चला पाहूया. नमस्कार, मी मंजुषा कुर्डूकर. मंजुळवाणी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजचा विषय आहे नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी काही प्रभावी उपाय. आता हे खरोखरच खूप प्रभावी आहेत बरं का. तुम्ही सुद्धा करून पहा आणि मगच मला रिप्लाय द्या. तर पहिला उपाय आहे की सकाळी लवकर उठायचं आणि उठल्याबरोबर आपल्या घरातले जे दारं खिडक्या आहेत, पडदे आहेत, ते दूर करून घरामध्ये उजेड आणि वारा कसा येईल याकडे पाहिलं पाहिजे. सकाळची स्वच्छ, मोकळी, शुद्ध हवा घरामध्ये येते, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन घेऊन येत असते आणि ज्या घरामध्ये सूर्यकिरणं सकाळची जी कोवळी किरणं असतात ती येतात ना, तर तिथे खूप आनंदी, प्रसन्न वातावरण असतं. ती जी ऊर्जा असते ती खूप सकारात्मक असते. तर सकाळी उठल्याबरोबर अशा प्रकारचं वातावरण असेल तर आपला मूडसुद्धा चांगला होतो. दुसरा उपाय आहे की सकाळी उठल्यानंतर घराची स्वच्छता तर आपण करतोच. आपला बेड सगळ्यात आधी स्वच्छ क्लीन केला पाहिजे.
झटकून त्याच्यावरच्या सुरकुत्या वगैरे नाहीशा करून पांघरुणाच्या घड्या घातलेल्या असतील आणि मग त्यानंतर आपण सकाळची कामं सुरुवात करायची आहेत. तर त्यानंतर करायचं काय आहे, आपल्या घराचा उंबरठा हा खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रवेशद्वार आणि प्रवेशद्वाराच्या समोरचा परिसर जर स्वच्छ असेल तर त्या घरामध्ये प्रवेश करता क्षणीच मन प्रसन्न होतं. दारासमोर रांगोळी काढलेली आहे, स्वच्छ घर आहे, उंबरठ्यावरती काहीतरी शुभचिन्ह दाखवलेली आहेत, तर अशा घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी राहत असते. तर म्हणून आपला उंबरठा आणि आपल्या घराचा परिसराकडे आपण नक्कीच लक्ष दिले पाहिजे. पुढचा उपाय आहे की जर घरामध्ये काहीतरी नको असलेलं सामान, अडगळीचं सामान, जुनं फर्निचर, मोडके-तोडके किंवा फुटलेल्या काचा, काही क्रोकरी वगैरे सामान जर आपल्या घरामध्ये असेल तर त्याचा खूप निगेटिव्ह परिणाम होत असतो. त्यामुळे ताबडतोब आपण सगळ्या अशा वस्तूंना घराबाहेर काढायचं आहे. तसंच आपल्या घरामध्ये जर सडकी फळं, कांदे वगैरेचा वास असेल किंवा काही फळं कुजत असतील किंवा उगीचच काही लोक स्वस्त मिळाले म्हणून पोतेच्या पोते कांदे आणून घरामध्ये स्टोअर करतात. पण त्या कांद्याची वेळोवेळी आपण स्वच्छता केली पाहिजे. त्यातील सडकी कांदे वगैरे आपण बाहेर काढली पाहिजेत. त्याचप्रमाणे आपलं फ्रीजमध्ये 3-4 दिवसापासूनचं शिळं अन्न ठेवणं अत्यंत घातक आहे. ते आपल्या आरोग्याला तर आहेच आणि अशाच गोष्टींमुळे तर निगेटिव्ह एनर्जी वाढत असते ना. म्हणून आपल्या फ्रीजची सुद्धा वेळोवेळी पाहणी केली पाहिजे. त्यामध्ये शिळे पदार्थ 3-4 दिवसांपेक्षा जर शिळे असतील तर त्यांना लगेच कचऱ्याच्या डब्याची वाट आपण दाखवली पाहिजे. ताबडतोब त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेसोबतच आरोग्यसुद्धा येत असतं. जेव्हा आपण स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ आपलं शरीर मन झाल्यानंतर आपण देवाची पूजा करावी. स्वच्छ सुंदर देवालासुद्धा आपण जर देवघरसुद्धा स्वच्छ ठेवलं तर घरामध्ये खूप प्रसन्नता वाटते. तर मग आपण देवाची पूजा करत असताना काही सुवासिक पदार्थांचं आपण ज्वलन करत असतो. जसं की अगरबत्ती आहे, भीमसेनी कापूर आहे किंवा त्याचबरोबर तेजपत्ता, लवंग यांचंसुद्धा मंद जर ज्वलन केलं तर त्यांच्या सुवासाने सुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. आणि म्हणून अशा पदार्थांचं सकाळ संध्याकाळ ज्वलन नक्की करावं. घरामध्ये चांगल्या तुपाचा दिवा लावावा आणि सोबत शुद्ध भीमसेनी कापूर नक्की जाळावा. त्यामुळे वातावरणाची शुद्धता होत असते आणि पावित्र्य जाणवतं घरामध्ये. एक प्रकारची छान असं प्रसन्न वातावरण वाटायला लागतं. फुलांचा सुवास, उदबत्तीचा सुवास. त्याचबरोबर जर आपण देवाची पूजा करत असताना मंद स्वरामध्ये आरत्या, मंत्रोच्चार, स्तोत्रपठण यांचं ज्या घरामध्ये नियमितपणे म्हणजे पठण होतं तर त्या घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं एक सकारात्मकता तयार होत असते आणि त्यामुळं अशा गोष्टी नक्की कराव्यात. आता आपण पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी प्रत्येक घरामध्ये जाऊन अशी घंटी वाजवतात. तर त्या घंटीचा जो किणकिणाट असतो, जो मधुर आवाज असतो, त्यामुळे सुद्धा वातावरणामध्ये खूप चांगले व्हायब्रेशन्स निर्माण होतात. त्यामुळे जी घंटी असते तर त्याला हलवण्यामुळे किंवा टाळ मंद स्वरामध्ये वाजवत वाजवत आरत्या म्हणणं हे खूप चांगलं लक्षण आहे. तर अशा गोष्टी आपण नक्की कराव्यात. घरातील गृहिणी जर आनंदी असेल तर संपूर्ण घर आनंदी होत असतं. त्यामुळे स्त्रियांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे की आपण प्रसन्न स्वच्छ दिसलं पाहिजे. आपण स्वतःची तर शारीरिक स्वच्छता ठेवतोच, त्याचप्रमाणे आपण घराची सुद्धा ठेवली पाहिजे आणि मनाची सुद्धा ठेवली पाहिजे. तर आता शरीराच्या स्वच्छतेसाठी तर आपण स्नान वगैरे करतच असतो, पण मनाच्या स्वच्छतेसाठी काय केलं पाहिजे तर मेडिटेशन केलं पाहिजे. खूप काही चांगल्या गोष्टींचं आपण वाचन केलं पाहिजे, पठण केलं पाहिजे, मनन चिंतन केलं पाहिजे. आता म्हणजे ही गोष्ट फक्त म्हातारपणीच करायची असते असं काही नसतं. चांगल्या गोष्टींचा प्रभाव हा प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक वळणावरती आवश्यक असतो आणि त्यामुळे त्या त्या वयानुसार जे आपल्याला योग्य आहे आपल्या वयासाठी तशा पद्धतीचं वाचन जरूर करावं. जर वाचन होत नसेल तर आजकाल तर आपल्याला म्हणजे हाताशीच आपल्या हे सगळे सोशल मीडिया वगैरे अवेलेबल आहे आणि त्यातून सुद्धा आपण काही चांगले कॅसेट्स वगैरे लावून काही चांगले व्हिडिओज आपण पाहू शकतो. तर अशा पद्धतीचं घरामध्ये सतत काहीतरी मंत्रोच्चार वगैरे करण्यामुळे घरामध्ये खूप चांगली सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे. त्याचबरोबर एक शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे की घरातील गृहिणींनी स्वयंपाक करताना
ती आनंदी असेल तर तिने गुणगुणत स्वयंपाक करावा. पण एक सुरुवातीचे 5-10 मिनिट तरी अन्नपूर्णा स्तोत्र जरूर लावावं. यामुळे जे काय आपण बनवत आहोत अन्न, त्याचं अक्षरशः प्रसादासारखं स्वरूप होत असतं. कारण प्रसाद म्हणजे काय हो? स्वच्छ पवित्र मनाने देवाला आपण अर्पण केलेलं. मग रोजचं आपलं जेवण जर तशाच पद्धतीने आपण साधी पोळी, भाजी, वरण, भात याला काही फार अगदी म्हणजे गोडाधोडाचा स्वयंपाक केला पाहिजे तरच प्रसाद तयार होतो, असं काही नसतं ना. साधं आपलं रोजचं खाणंसुद्धा आपण जर पवित्र आनंदी मनाने करत असू, म्हणजे समर्पित भावनेने, की आपल्या घरातल्यांचं आरोग्य चांगलं होणार आहे, त्यांच्यासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, याचा विचार करून जर आपण अन्न बनवत असू, तर ते कुठल्याही प्रसादापेक्षा त्याचं मोल कमी नसतं. तर अशा प्रकारचे साधे सोपे उपाय करून आपल्या जीवनातील नकारात्मकता आपल्याला कमी करता येऊ शकते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा हं. आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि हो, अजूनही जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.